नमस्कार मंडळी, आपण करूया सांबार. ही सांबारची तयारी. कांदा, टमाटा हे सगळं आधी बारीक चिरून घेतलं. हा मसाला, ही डाळ शिजून घेतली. आपण कढईत तेल टाकून घेऊ. कढईत तेल टाकल्याच्या नंतर पहिले जिरं, मोहरी, त्यात कढीपत्ता, मिरच्या, आलं लसूण कुटून घेऊन त्यात ना पहिले टमाटा लालसर शिजून घेऊ. त्याच्यातच शेवट्याच्या शेंगा म्हणजे तळले त्या काय उकळून घेतल्या नाही, कारण की डाळ आधी शिजून घेतली होती ना. मीठ टाकू थोडंसं. मीठ झाल्याच्या नंतर कांदा बारीक चॉप करून घेतला होता. सांबार करतोय आपण. आता आपण आहे ना त्याच्यात हळद टाकू, म्हणजे हळदीने लवकर शिजन. हळद, सांबार मसाला, लाल मसाला, हिंग हे याच्यात टाकू आपण. चांगलं मिक्स करून घेऊ. मिठाचीच आपण टाकेल याच्यात. हे नाशिकवरून आहे ना आम्ही गेलो होतो, तिथे मेंदू वडा, इडलीचं बॅटर वगैरे भेटतं तिथं. ते आणून 2 दिवस झाले. म्हटलं करू म्हणून की आज ठरवलं करायचं. थोडंसं असं पाणी टाकायचं डाळीचं वरवरचं, म्हणजे आपल्याला तरी वगैरे छान होते. शक्यतो तेल भरपूरच टाकायचं, म्हणजे त्याला सांबारचं थोडं तेलसर. मी आधीच जास्तीचं तेल टाकेल होतं त्याच्यात. वाटलंच थोडी साखर, गोड आंबट वरून राहतं ना ते, त्याच्यात साखर टाका थोडीशी. तर मस्त राहता ना मैत्रिणी, मस्त असा कलर आला आहे, छान कलर आला आहे, दिसते ना तुम्हाला. आता याच्यात आहे ना आपली डाळ शिजलेली हे टाकून दिली. आपल्याला किती प्रमाण लागतं सांबारचं, घट्ट पातळ कसं, रसादार कसं लागतं तुम्हाला.
मैत्रिणीने कसं झालं सांबर हे नक्की सांगा मला. आता मी जेव्हा मेंदू वडे करेन तेव्हा तुम्हाला मेंदू वडे दाखवल. सांबारची रेसिपी कशी आवडली ती नक्की सांगा. धन्यवाद.